आज नागरिकांना थेरगाव सारखा भाग एक उदाहरण म्हणून सांगतो, विषयांतर करत नाही. त्या ठिकाणी रस्ता काढलाय सर. आता घरापर्यंत जायला रस्ता असतो का घरातून रस्ता असतो? भारतीय प्रशासकीय सेवेची डिग्री घेऊन जर आयएस या ठिकाणी बसत असतील साहेब, तर त्यांनी बेसिक अन्न वस्त्र निवारा ही बेसिक गरज आहे ना सर. अन्न वस्त्र निवारा आणि आता शिक्षण आणि आरोग्य अशा पद्धतीचं झालेलं, या बेसिक गरजांना डोळ्यापुढे ठेवून त्यांनी हा विकास आराखडा केलेला आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी इमारत आहे तिथं अनेक नागरिक येतात, त्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. पिण्याचं पाणी देता येतंय का? एवढ्या वर्षांपासून हे प्रश्न प्रलंबित आहेत. तिथल्या पोलीस स्टेशनचा विषय तुम्हाला सांगतो. आयुक्तालय झालेलं आहे. पोलीस स्टेशनसाठी तिथून तुम्ही 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर की संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन नव्याने झालं. पिंपरी पोलीस स्टेशन तिथून 1-1.5-2 किलोमीटर इकडे आहे, तिथं आहे. मध्ये काही सगळ्या रोडला पोलीस स्टेशनच करत जायचं काय? त्या ठिकाणी तरुणांना प्रेरणा देईल अशी महापुरुषांच्या जयंत्या होतात. मोहम्मद पैगंबर साहेबांची त्या ठिकाणी मोठा जुलूस द्वारे अल्पसंख्याक बांधव त्या ठिकाणी जयंती साजरी करतात. मग दलित आणि अल्पसंख्याकांच्या उत्सवाच्या जागा तुम्हाला टार्गेट करायच्या आहेत का? तुमचा मनुवादी अजेंडा याच्या मागे आहे का? का त्या ठिकाणी चालणाऱ्या लोक चळवळी आहेत ज्या नेहमी तुमच्या अन्यायकारक धोरणाच्या विरुद्ध त्या ठिकाणी आंदोलन करत असतात, ती जागा तुम्हाला त्या ठिकाणी हस्तांतरित करायची का, ताब्यात घ्यायची? पोलीस स्टेशन झालं की सर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बघा तुम्ही खटले आणि न्यायप्रविष्ट असणाऱ्या बाबीच्या गाड्यांच्या थप थप्पीना खच लागलेला असतो.